तर बनवूया पुन्हा एक रेसिपी. यासाठी मी घेतले आहेत 1 पाव काढले आणि कापून घेतले. यामध्ये घेतलं जास्त मीठ. याला छान मिक्स करून घ्यायचं, जसं पोळीचा पीठ मळवतो आपण त्या पद्धतीमध्ये. यामध्ये आधीच पाणी नाही घालायचं, नंतर घालायचं. ते चोडून झाल्यानंतर 5 मिनिटाने. आणि छान मी जसं धुती आहे तसंच तुम्ही पण धुवायचं व्यवस्थित. ते धुवून झाले की हाताने पिळून घ्यायचं, 3 पाण्याने धुवून घ्यायचं हे छान व्यवस्थित. याच्याने काही म्हणजे विटॅमिन्स वगैरे काही पूर्ण संपत नाही असतं याच्यात उरून. आणि यामधलं फक्त कडूपणा बाहेर निघतं, ते कडूपणा निघतं. आणि तुम्ही घ्यायचं चवीनुसार मिरच्या. 4 कांदे घेतलेत बारीक कट करून. आणि आधीच ठेवलं होतं मी तेल गरम करायला. सर्वात आधी घालून घ्यायच्या ह्या काढल्या. याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं, मी जसं भाजते तसं आरामात. ते भाजून झालेत की वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि कसं असते की हे काढल्याची भाजी प्रत्येकांनाच नाही आवडत कडू असल्यामुळे, पण तुम्ही माझ्या पद्धतीने जर एकदा बनवून बघाल तर नक्की खातील सगळे. असं कलर चेंज होतपर्यंत भाजून घ्यायचं आणि बाजूला भांड्यात काढून ठेवून द्यायचं. तसंच तेल ठेवलं होतं गरम करायला. त्यामध्ये घातले लगेच मिरच्या घालून झाल्यानंतर छान त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर घालायचं कांदे. आता तुम्ही म्हणत असाल की येणे मिरच्या कशा घातल्यात आधी. कसं असते ते कांद्याचं प्रमाण जास्त असते ना, त्याच्यामुळे जर मिरच्या शेवटी घातल्या तर त्या व्यवस्थित शिजत नाही. त्याच्यामुळे कसं कांद्यांच्या आधी मिरच्या घालून घ्यायचं, म्हणजे त्यांना तेल व्यवस्थित मिळतं. जसं ह्या पद्धतीत दोन्ही बघा व्यवस्थित शिजलेत. यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, हळद, धणे पावडर आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की यामध्ये ते जे आपण फोडी कट करून ठेवल्या होत्या, म्हणजे तळून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या यामध्ये. आणि त्या टाकून झाल्यात की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स झालं की सगळ्यात शेवटी घालायचं कोथिंबीर. मी जसं घालते आहे करते आहे सेम तेच प्रोसेस तुम्ही यूज करा. नक्की ही रेसिपी घरी एकदा ट्राय करा. जे नाही खात असणार कारल्याची भाजी त्यांनासुद्धा ही रेसिपी आवडेल. कडू असते म्हणून भरपूर मुलं मुली किंवा घरचे कोणी खात नाही. त्याच्यामुळे कसं असते या पद्धतीमध्ये तुम्ही बनवून बघा. आणि हे तिखटाची नाही बनवायची कधीच, हिरव्या मिरच्याचीच बनवायची. खरंच याला खूप छान चव येतो. एकदा नक्की रेसिपी ट्राय करा. थँक्यू सो मच.